नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब रॉडक्स यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पंजाब रॉडनी सांगितलेलं आहे की 25 मे दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज सांगलेला आहे आणि 25 मे पर्यंत जवळपास त्यांनी अवकाळी पाऊस याचबरोबर मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब रॉडनी दिलेली आहे। आणि हा पाऊस आता कोण्या जिल्ह्यामध्ये पडणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होणार, शेतकऱ्यांची किती तारखेपर्यंत पेरणी होऊ शकते, पेरणीसारखा पाऊस कधीपर्यंत पडू शकतो, याचबरोबर कालच अंदमान निकोबार बेटावरती मान्सून दाखल झालेला आहे। तर हा मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी प्रवेश करेल आणि शेतकऱ्यांची पेरणी कधी होईल, या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं पंजाब रॉडनी दिलेली आहे। आणि त्याच प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला पंजाब रॉडनी दिलेली आहे, तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हा पंजाब रॉडनीचा नवीन हवामान अंदाज तुम्हाला कळेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण की 25 मे पर्यंत नाले ओढे एक होणार असा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाब रॉडनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आजपासून ते 25 मे पर्यंत कोण्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार याची माहिती पंजाब रॉडनी दिलेली आहे। ज्यामध्ये पंजाब रॉडनी सांगितलेलं की बीड जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे, सोलापूरमध्ये पडणार आहे, लातूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे, परभणी असेल, जालना असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, याचबरोबर वाशिम असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर, याचबरोबर नाशिक, अकोला, अमरावती, वर्धा, सोलापूर, धाराशिव, सातारा, सांगली, शिरोळ, याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये तर खूपच पाऊस पडणार आहे। आणि जवळपास धुळे, नंदुरबार, कोल्हापूर या सुद्धा जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे। आता विभागने माहिती घेण्याचा प्रयत्न करूया की आजपासून ते 25 मे पर्यंत कोण्या विभागामध्ये पाऊस पडणार। तर मित्रांनो, आजपासून ते 25 मे 2025 पर्यंत म्हणजे येणाऱ्या 10 ते 11 दिवसापर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, मराठवाडा या भागामध्ये दररोज भाग बदलत पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब रॉडक्स साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। प्रत्येक गावामध्ये दिवसातून एकदा तरी 2 वेळेस पाऊस येऊन जाणार असल्याची माहिती पंजाब रॉडक्स साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होणार याची माहिती पंजाब रॉडनी दिलेली आहे। कालच म्हणजे 13 मे 2025 रोजी मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झालेला आहे। म्हणजे दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 10 दिवस अगोदर मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला आहे। त्यामुळे यावर्षी 10 दिवस अगोदर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब रॉडनी दिलेली आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर मोठ्या संस्था जसं की IMD असेल, याचबरोबर स्कायमेट असेल, या सुद्धा हवामान संस्थेच्या माध्यमातून मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला असल्याची त्यांनी माहिती सांगलेली आहे। परंतु यावर्षी शेतकऱ्यांना मान्सूनची वाट बघायची काही गरज नाही, कारण की यावर्षी लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि वेळेवरच शेतकऱ्यांची पेरणी होईल। 7 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात होईल, अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब रॉडक, IMD आणि स्कायमेटचा अंदाज सांगतो आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर अंदमान निकोबार बेटावरती कालच मान्सून दाखल झालेला आहे। यावर्षी 10 दिवस अगोदर मान्सून अंदमान निकोबार बेटावरती दाखल झालेला आहे। आणि तो जो काही मान्सून अंदमान निकोबार बेटावर आज दाखल झालेला आहे, तर तो मान्सून 19 मे पर्यंत अंदमान निकोबार बेटावरच स्थिरावलेला राहील। नंतर तो 21 मे पासून परत मान्सून सक्रिय होऊन पुढच्या काही राज्यामध्ये किंवा पुढची त्याची गती दिसेल। परंतु दरवर्षी आपल्याला मान्सूनची वाट बघावी लागते, परंतु यावर्षी काय मान्सूनची वाट बघायची गरज नाही। त्यामुळे मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर येणाऱ्या 25 मे पर्यंत म्हणजे येणाऱ्या 10 ते 11 दिवस पावसाळ्यासारखा पाऊस भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाब रॉडनी दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर 25 मे पर्यंत ओढे नाले एक होणार असा पाऊस पडणार आहे। तो पाऊस सोलापूर असेल, बीड असेल, म्हणजे मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, खानदेश असेल, कर्नाटक भागाकडे तर तो जास्तच पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाब रॉडनी दिलेली आहे। तर मित्रांनो, पंजाब रॉडक साहेबांच्या माध्यमातून थोडक्यात हवामान अंदाज असा देण्यात आलेला आहे की आजपासून ते येणाऱ्या 25 मे पर्यंत अवकाळी पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे आणि जोरदार पाऊस पडणार आहे। या पावसामध्ये विजांचं, गारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे, त्यामुळे आपल्या गुराढोरांचं संरक्षण करावं, अशी माहिती पंजाब रॉडनी दिलेली आहे। याचबरोबर आता IMDचा हवामान अंदाज काय सांगतो आणि स्कायमेटचा हवामान अंदाज काय सांगतो, कारण की या दोन ज्या काही संस्था आहेत, ह्या दोन संस्था खूप मोठ्या आहेत। आता IMDचा अंदाज असा सांगतोय की IMDने सुद्धा हे कन्फर्म केलेलं आहे की मान्सून अंदमान निकोबार बेटावर दाखल झालेला आहे आणि स्कायमेटने सुद्धा कन्फर्म केलेलं आहे। आणि IMD आणि स्कायमेटचा या दोन्ही संस्थेचा हवामान अंदाज असा सांगतो आहे
की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल अशी माहिती IMD आणि स्कायमेटने दिलेली आहे। आणि पंजाबरावनी सुद्धा सांगितलेलं आहे की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होईल, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात होईल अशी माहिती सुद्धा या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आणि पंजाबराव डक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा नवीन हवामान अंदाज घेण्याचा प्रयत्न केला। हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।